हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी अगदी झटपट, पौष्टिक आणि मुलांनाही आवडणारी. तर आपण मूग डाळ आणि पालक हे एकत्र करून भाजी करणार आहे. तुम्ही फक्त मुगाच्या डाळीची ही भाजी खूप वेळा केली असेल आणि पालक तर आपण नेहमीच करतो, पण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन ही भाजी खूप छान होते चवीला. अगदी टिफिनलाही खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि कधी वरण केलं असेल तर त्याबरोबर सुकी भाजी म्हणून पण एक खूप छान ऑप्शन आहे हा. तर इथे आपण पालक अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. तर आता पालकचं प्रमाण आपल्याला कितपत भाजी बनवायची त्या प्रमाणात घ्यायचे. तर मी इथे साधारण एक अर्धी गड्डी पालक घेतलेला आहे. त्यासाठी आपण मुगाची डाळ साधारण 2-3 तास भिजत ठेवायची, अगदी चांगली भिजून द्यायची, जेणेकरून आपल्याला ती शिजवताना खूप जास्त वेळ शिजवायची गरज पडणार नाही. आता ह्यामध्ये मी 2 बारीक कांदे घेतलेत आणि एक टोमॅटो घेतलाय. तर हे सुद्धा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचे आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आलं आवडत असेल सुकी भाजीमध्ये तर तुम्ही लसणाबरोबर आलंही ठेचून घेऊ शकता. आता इथे पालक अगदी आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. एक 2 मिनिटंभर आपण, आणि हा पालक आपण बनवताना शिजवून टाकणार नाही, तर डायरेक्ट आपण तो शिजवणार आहे. त्यामुळे त्याला एकदम व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये तसंच भिजत ठेवायचे. आता इथे जर पालक कोणाला उग्र वाटत असेल किंवा खाताना त्याचं थोडंसं त्याची वेगळी एक चव असते, तर ती चव तुम्हाला आवडत नसेल तर ह्यामध्ये आपण चिंचेच्या कोळाचा किंवा चिंचेचा वापर करू शकतो, जेणेकरून त्या आंबटपणामुळे पालकची टेस्ट चांगली राहते. आता इथे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, टोमॅटोही अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. आता इथे मी मसाल्यांचा वापर करणार आहे, पण जर तुम्हाला हिरव्या मिरचीमध्ये आवडत असेल तर हिरव्या मिरचीचाही वापर केला तरीही चालेल. मग हिरवी मिरची आणि आलं लसणाची मिरची किंवा चटणी आपण वाटून घ्यायची आणि ती इथे ॲड करायची. आता आपण कढईमध्ये तेल ठेवणार आहे. तेल अगदी व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आपल्याला आणि मग नंतर आपण फोडणी टाकायला सुरुवात करणार आहे. तर इथे मी लसूण ठेचून घेते. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्येही मस्तपैकी लसूण ठेचून घ्यायचा आणि लसणाचा वापर भरपूर करायचा आहे. त्यामुळे चव खूप छान येते भाजीला आणि त्याची फोडणी जर बसली तर त्या फोडणीतही लसणाचा खूप सुंदर असा वास येतो. आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचे आणि मग नंतर त्यामध्ये आपण मोहरी चांगली तडतडली की मग आपण जिरं टाकून घ्यायचंय. किंचित हिंगही आपण ह्यामध्ये वापरणार आहे आणि कांदा चांगला परतून द्यायचा. आता कांद्याचा रंग व्यवस्थित बदलला की मग आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकायचे. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कढीपत्त्याचाही वापर करू शकता. आता ठेचलेलं लसूण आपण ह्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे सगळं मिश्रण. आता आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे. आपण टोमॅटो टाकून टोमॅटो हे अगदी मऊ शिजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं टोमॅटोला शिजायला द्यायचे आहेत. पूर्ण तर गळला पाहिजे, म्हणजे खाताना दाताखाली येत नाही. आता इथे मी गरम मसाला, किंचितची हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. जे घरचे मसाले आहेत त्यांचा वापर केलेला आहे. आता भिजवलेली मुगाची डाळ टाकायची, व्यवस्थित परतून घ्यायची आणि मग नंतर लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेला पालक ॲड करायचे. पालकही ह्यामध्ये परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार नाही शिजवताना. पालक जेव्हा स्वतःचं पाणी सोडतं त्यामध्येच ही भाजी शिजून घ्यायची आपल्याला आणि झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित भाजी शिजून द्यायची. खूप अतिशय टेस्ट याची खूप छान येते. तुम्हाला नक्की आवडेल. मुलांसाठी खूप छान ऑप्शन आहे. आणि ह्या मुगाच्या डाळीमध्ये पालक अगदी एकजीव होऊन जातो. आता इथे चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित भाजी शिजून देणार आहे. साधारण एक 5 ते 10 मिनिटांमध्ये भाजी आपली अगदी चांगली शिजून तयार होते. आता तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. त्यातलं पाणीही ऑलमोस्ट आटत आलेलं आहे. आता ही भाजी रेडी टू सर्व. अगदी टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. घरी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर ही भाजी नक्की ट्राय करू शकता. तर अशा छान छान रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच हेल्दी रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूया. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. काही तुमचे सजेशन असतील तर नक्की कमेंट करा. बाय.